नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित मधील प्रकरण क्रमांक 3 HCF आणि LCM या प्रकरणावर आपण प्रॅक्टिस सेट 14 याबद्दल माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, चूज द राईट ऑप्शन. आता या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर काय प्रश्न विचारले पहा, द HCF ऑफ 120 and 150 इज डॅश डॅश डॅश. 120 आणि 150 यांचा हायर कॉमन फॅक्टर कोणता आहे तो शोधायचा आहे. तर आपण जर निरीक्षण केलं तर 120 आणि 150 या संख्येला जर आपण या शून्याला वगळलं तर हे पण 3च्या पाड्यात आहे, हे पण 3च्या पाड्यात आहे. ओके, बाकी 3च्या पाड्यात 120 4थ्या स्थानावर आहे आणि 3च्याच पाड्यात 150 5व्या स्थानावर आहे. त्यामुळे यांचा हायर कॉमन फॅक्टर जो आहे तो आहे 30. ओके, पहा दुसरा प्रश्न, द HCF ऑफ these pair of numbers is not 1. म्हणजे खालील दिलेल्या संख्यांचा जी जोड्या आहेत त्या जोड्यामध्ये त्याचा HCF 1 नाही अशा संख्या कोणती आहे ते शोधायची आहे. तर पहा, ते शोधण्यासाठी पहिली संख्याचा जर आपण विचार केला ती आहे 13 आणि 17. ही पण मूळ संख्या, ही पण मूळ संख्या, म्हणजे यांचा 1 असतो, म्हणजे हे उत्तर चूक. पाहूया दुसरा, 29 आणि 20. तर 20च्या वेळी पाठवू शकतो आपण, परंतु 29 ही मूळ संख्या आहे, म्हणजे ह्याचं एकच निघणार आणि ह्याचं पण एकच निघणार कॉमन, म्हणजे हे पण उत्तर आपलं चुकीचंच आहे. आता पाहूया तिसरा प्रश्न, ते आहे 40 आणि 20. तर पहा, 2 ह्याला भाग जातो, 2 विभाज्य आहे, 4 विभाज्य आहे, 5 विभाज्य आहे, 10 विभाज्य आहे. ओके, म्हणजे याचे अनेक अवयव पडतात, म्हणून जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे तिसरा क्रमांक. 40 आणि 20 या संख्येचा फक्त 1 हा सामायिक विभाजक नसतो. आणि चौथी संख्येचा जर विचार केला, 14 आणि 15 या 2 संख्येकडे आपण पाहिलं तर आपल्याला काय आठवतं, ह्या को प्राईम नंबर्स आहेत आणि को प्राईम नंबरचा हा सामायिक विभाजक 1 असतो. ओके, तर आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 40 आणि 20 ही संख्या आहे जी ज्यांचा HCF हा 1 नाही. पाहूया दुसरा प्रश्न, आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला मी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली HCF आणि LCM काढायची लिंक देत आहे. पहिला आपण व्हिडिओ पाहिलेला असेल किंवा नव्याने तुम्ही पाहत असाल तर या लिंकद्वारे तुम्ही HCF आणि LCM कसा काढायचा आहे याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. तर तिसरा प्रश्न याविषयी तुम्हाला जे व्हिडिओ अगोदर होऊन गेलेले आहेत ते तुम्ही पाहू शकाल आणि सोडू शकाल. ओके, आता पाहूया आपण प्रश्न चौथा प्रश्न काय पहा, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 8, 9, 10, 15, 20 गिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. तर LCM काढूया. 8, 9, 10, 15 आणि 20चा LCM. तर पहा, या ठिकाणी 2ची कसोटी लागू आहे. 2 8, या ठिकाणी आहे तसं 9 घ्या, 2 10, या ठिकाणी 15 आहे तसं घ्या, आणि 92 20. त्यानंतर परत आपण 2नेच विभाज्य करूया. या ठिकाणी पहा, 2 2 4, 9 आहे तसं घ्या, 5 आहे तसं घ्या, 15 आहे तसं घ्या,
आणि बेपंचे 10. त्यानंतर 2नेच जर आपण हे केलं तर बेक बे. ओके. त्यानंतर हे आहे तसं 5, 15 आणि 5 आहे तसं आपण मांडूया. आता 3ची कसोटी पाहूया. 3 त्रिक 9, 5 आहे, 5ला 5 घेऊया, 3 5 15, 5 आहे, 5 आहे तसं घेऊया. त्यानंतर या ठिकाणी 3ची कसोटी लागू. 3 1 3, हे 5 आहे तसं, हे 5 आहे तसं, हे 5 आहे तसं घेऊया. त्यानंतर 5ची कसोटी लागू. 5 1 5, 5 1 5 आणि 5 1 5. तर आपल्याला जे डिवायझर सापडलेले आहेत ते कोणकोणते आहेत त्यात आपण पाहूया. 2 2 2, 3 3 5. तर याचा आपल्याला LCM काढायचा आहे. तर पाहूया LCM कसा काढायचा. LCM बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले. तर पहा या ठिकाणी आपण आता LCM शोधणार आहोत. तर 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 गुणिले 2 म्हणजेच 8, 8 गुणिले 3 8 त्रिक 24 आणि 24 गुणिले 3 म्हणजे 24 1 24, 24 2 48 आणि 24 त्रिक 72. तर 72 गुणिले जर 5 केलं तर 5 2 10, हातचाला 1 आणि 5 7 35 आणि 1 36. तर आपल्याला जी संख्या प्राप्त झाली ती आहे 360. म्हणजेच या संख्येचा जो LCM आहे तो आहे 360. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे. तर रिमाइंडर काइंड 5 असतो. तर या संख्येमध्ये जर आपण 5 मिसळलं, 360 या संख्येमध्ये काय करायचं आपल्याला 5 मिसळायचं आहे. म्हणजे 360 अधिक 5 बरोबर 365. तर हीच आहे ती संख्या जी आपल्याला द रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर 365. तर याची तुम्ही पडताळणी करून पाहू शकता. म्हणजे या 365 या संख्येला जर आपण दिलेल्या या संख्येने म्हणजे 8ने भागलं तर बाकी 5च राहणार. 9ने भागलं तरी बाकी 5च राहणार. 10ने भागलं तरी 5, 15ने भागलं तरी 5 आणि 20ने भागलं तरी बाकी 5च शिल्लक राहणार आहे. तर हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे 365. ओके. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. 5वा प्रश्न काय म्हणतो आपल्याला. म्हणत नाही तो आपल्याला काय सांगतोय पहा. तर पहा 5वा प्रश्न काय आहे या ठिकाणी. रेड्यूस द फ्रॅक्शन 348 अपॉन 319, 221 अपॉन 247, 437 अपॉन 551 टू द लोएस्ट टर्म. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. या संख्यांचा लोएस्ट टर्म्स आपल्याला शोधायचा आहे आणि तो आपण पाठीमागील ज्या भागाकार शिकलो त्या पद्धतीनं आपण याचा लोएस्ट टर्म शोधणार आहोत. तर पाहूया पहिला प्रश्न. 319 या संख्येने 348 या संख्येला काय करायचं आहे भागायचं आहे. मग 319 1 319 बाकी 8तून 9 जात नाहीत म्हणजेच 18तून 9 गेले खाली राहिले 9 हातचा माघारी. 4तून 2 गेले 2 आणि 3 3 गेले 0. या ठिकाणी बाकी जी आहे तीच आता त्या बाकीनेच काय करायचं आपल्याला त्या डिवायझरला भागायचं आहे. तर
29 या संख्येनं आता 319 या संख्येला भागायचं आहे. तर आता आपण 29 म्हणजेच 29 10 आहे 290 आणि 29 1 29, तर या संख्येला 11ने भाग जातो. आता आपण पाहूया. तर पहा 29 1 29 1 29, 31 मधून 29 गेले, खाली राहिले 2 आणि 2वर 9 म्हणजेच 29. तर या ठिकाणी 11 या संख्येनं काय केलेलं आहे, भाग गेलेला आहे. तर 29 1 29 बाकी 0. तर या ठिकाणी जो आपल्याला संख्या प्राप्त झालेली आहे ती आहे 29. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म तयार करायचा आहे. जर HCF हा काय निघालेला आहे 29, तर जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती आहे 348 भागिले 319. तर या संख्येला, दोन्ही संख्येला काय करायचं आहे, 29नं भागायचं आहे. तर 348 भागिले 29 आणि 319 भागिले 29, तर जे आपल्याला उत्तर प्राप्त होतो ते आहे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. तर 29ने 348ला जर भागलं तर 29 1 29, एक गेलं, 34 मधून 29 गेले, राहिले 5 आणि 29 दोन्ही 58, म्हणजेच उत्तर आले या ठिकाणी 12 आणि 29 319 म्हणजे उत्तर मागं काढलेला आपण 11. तर 12/11 हा त्याचा असेल सिम्पलेस्ट फॉर्म. पाहूया लगेच दुसरा प्रश्न. 121 भागिले दुसरा प्रश्न. पाहूया लगेच दुसरा प्रश्न. 221 भागिले 247. तर या ठिकाणी 221 1 221, 7तून 1 गेले, खाली राहिले 6, 4तून 2 गेले, खाली राहिले 2, 2 2 गेले 0. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता 26नं काय करावं लागतं, भागायचं. जे पहिली डिवायझर संख्या आहे 221. तर 221 या संख्येला 26नं भागायचं आहे. तर 221 म्हणजे 26 नाही 221ला भागायचं आहे. तर पहा 26चा जर आपण पाढा तयार केला तर 26च्या पाढ्यामध्ये 8व्या स्थानावर 208 येतं. ते पाहू. 26 गुणिले 8, तर 8 संग 48, हातच्याले 4 आणि 8 2 16 आणि 4 20 म्हणजे 208. तर 8व्या स्थानावर ही संख्या आहे. तर 21पेक्षा 8 ही लहान आहे. मग 11तून 8 गेले, खाली राहिले 3, हातचे परत माघारी 2 2 1 गेलं 1, 2 2 गेले 0. मग या ठिकाणी 13 ही उत्तर प्राप्त झालेलं आहे. तर या 13लाच काय करायचं, आता 13 या संख्येनं 26ला भागायचं आहे. तर 13 1 13 आणि 13 दोन्ही 26. तर या ठिकाणी 26 बाकी राहिली शिल्लक. म्हणजे आपल्याला जो HCF आहे तो HCF आपल्याला प्राप्त झाला 13. आता या 13नंच आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म तयार करायचा आहे. सो 221 अपॉन 247 इज इक्वल टू 221 डिवाइड बाय 13 अपॉन
247 डिवाइड बाय 13. आणि 13 या संख्येनं ह्या दोन्ही संख्येला जर आपण भागलं तर त्याचं उत्तर आपल्याला काय प्राप्त होतं पहा. 13 एक 13 म्हणजे 22मधून 13 गेले, 9 राहिले, 9वर 1 91, तर 13 सत्ती 91 म्हणजे या ठिकाणी 1 आणि 13 सत्ती म्हणजे 7 भाग केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण 247 या संख्येला 13ने भागूया. 13 एक 13, 1 उरले 1 आणि 17, 13 90 चतुर्दशी. बाकी 0. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला उत्तर प्राप्त झालेलं आहे ते आहे 19. म्हणजे 13 या संख्येनं 247ला जर भागलं तर उत्तर प्राप्त होतं 19. म्हणजेच आपल्याला जी सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो आहे 17/19. पाहूया लगेच तिसरा प्रश्न. 437 भागिले 551. 1 भाग गेला 437. वजाबाकी करा. 11तून 7 गेले खाली राहिले 4. हातचा परत. 5तून 4 गेले खाली राहिले 1 आणि 5तून 4 गेले खाली राहिले 1. तर 114 ही बाकी आहे. त्याच बाकीने काय करायचं आता 437ला भागायचं आहे. 437. तर 114ने 437ला भागायचं आहे. तर 114च्या पाड्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला. 14 जर विचार केला तर 14 1 14 14 28 14 56. तर 456 ही 4थ्या स्थानावर आपल्याला भेटेल. तर आपण या संख्येला काय करूया 3 भागून पाहूया. 3 चोक 12, हाताला 1, 3 एक 3 आणि 4 आणि 3 एक 3 म्हणजेच उत्तर आलं 342. म्हणजेच भाग 3 गेला. यांची बाकी पाहूया. 7तून 2 गेले, 5 राहिले, 3तून 4 जात नाहीत म्हणून 13तून 4 गेले खाली राहिले 9 आणि 1 1 गेले, 4 4 गेले 0. तर आता 95 या संख्येला 114 भागायचं आहे. तर 95च्या पाड्यामध्ये पहिलं स्थान 95. तर बाकी राहिली 14तून 5 गेले खाली राहिले 9. हातचा परत. 11तून 10 गेले खाली राहिले 1. 1 1 गेले 0. तर या ठिकाणी 19 या संख्येनं आता काय करायचं आहे 95 या संख्येला भागायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे 19च्या पाड्यामध्ये 95 हे 5व्या स्थानावर आहे. 19 5 95. बाकी 0. तर जो आपल्याला HCF सापडलेला आहे तो HCF आहे 19. तर HCF बरोबर आहे 19. ओके. तर आता आपल्याला करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म. या संख्येला 19ने भागायचं आहे. 19 1 19, 19 2 38, वजाबाकी 13तून 8 गेले खाली राहिले 5, हाताला 1, 4 4 गेले 0, वरचे घेतले 7, 19 1 19 आणि 19 3 57. 19 1 19 आणि 19 2 38 आणि 19 3 57. बाकी 0. तर जे आपल्याला प्राप्त उत्तर झालेले आहे ते आहे 23. ठिकाणी 551 या संख्येला आपल्याला भागायचं आहे 19ने. तर पाहूया त्याचा भागाकार. 551 भागिले 19
19 एक 19 19 दोन्ही 38 19 तरी 57. तर 19 दोन्हीने भाग गेला, 19 दोन्ही 38. वजाबाकी केली, 55मधून 38 गेले, 5तून 8 जात नाही म्हणजे 15तून 8 गेले, खाली 7 परत 5तून 4 गेले 1, वरचे घेतले 1. पुन्हा 19नं 171ला भागायचं आहे. तर 19च्या पाड्यामध्ये 171 हे 9व्या स्थानावर आहे, म्हणजेच 171 या संख्येनं भाग गेला 0नं. उत्तर आलं या ठिकाणी 9. म्हणजे याचा जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो आहे 29. तर अशा पद्धतीनं हे सिम्पलेस्ट फॉर्म आपण तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने याचे उत्तर आपण शोधणार आहोत. ओके. तर तुम्हाला हा 4था आणि 5वा प्रश्न समजला असेल अशी आशा करतो. लगेच पाहूया आपण पुढील प्रश्न. So here is question number 6. The LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the numbers is 216, what is the other? तर LCM आणि HCF हे दोन नंबर क्रमाने 432 आणि 72 आहेत. तर त्यापैकी जर एक नंबर 216 असेल तर दुसरा नंबर किती असेल? तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. ते पाहूया आपण कसं शोधायचं आहे. तर पहा, आपल्याला जी दिलेली संख्या आहे त्यासाठी आपण लिहिणार आहोत द प्रोडक्ट म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ टू नंबर is equal to HCF and LCM. HCF into LCM. तर दोन संख्यांचा गुणाकारमध्ये आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे 216. तर पहा, 216 गुणिले आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. त्यामुळे आपण तिथं म्हणूया अदर नंबर. द अदर नंबर इज इक्वल टू, आपल्याला HCF दिलेला आहे 72 आणि LCM दिलेला आहे 432. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. त्यामुळे आपण उत्तर सोडवत असताना देअरफॉर या दोघांची जर विचार केला आपण, या दोन संख्येचा जो विचार केला आपण 216 आणि द अदर नंबर, तर या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. मग आपल्याला द अदर नंबर शोधण्यासाठी या ठिकाणी देअरफॉर द अदर नंबर इज इक्वल टू, गुणाकार आहे की इकडे आले भागाकार होणार, म्हणजे 72 गुणिले 432 भागिले 216. तर या ठिकाणी आता संक्षिप्त रूप द्यायचं आहे. या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं, पहा, ही 2ची दुप्पट 4 आहे आणि ही 16ची दुप्पट 32 आहे. म्हणजेच 216च्या पाड्यामध्ये दुसऱ्या स्थानावर काय आहे 432. म्हणजे 216 एक 216 आणि 216 गुणिले 2 म्हणजेच 432. सो आन्सर इज
इज इक्वल टू 72 इंटू वर राहिलेली बाकी आपला गुणाकार भागाकार 2. तर 72 गुणिले 2, तर 2 दोन्ही 4 आणि 7 दोन्ही 14 म्हणजे 144. तर आपल्याला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे द other number is equal to 144. ओके, पाहूया लगेच प्रश्न 7वा. 7वा प्रश्न असा आहे, द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर्स इज 765 and their HCF is 3. What is the LCM? तर दोन संख्यांचा जो गुणाकार आहे तो आहे 765 आणि त्याचा जो HCF आहे तो आहे 3. तर आपल्याला LCM शोधायचा आहे. तर पाहूयात हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू HCF आणि LCM. हेच आपण काय करणार आहोत, सूत्र वापरणार आहोत. तर या ठिकाणी पहा, HCF आपल्याला माहिती आहे. तर द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स ओके इज इक्वल टू HCF अँड LCM. तर द प्रोडक्ट ऑफ आपल्याला दिलेलं आहे ती आहे 765 इज इक्वल टू HCF आपल्याला माहिती आहे 3 इंटू LCM आपल्याला काढायचा आहे. ओके, तर या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया म्हणजे आपल्याला LCM शोधायचं आहे. तर आपण जे सूत्र वापरतो नेहमी, चल डावीकड म्हणजे हे चल आहे ते डावीकडे आणायचं LCM आणि संख्या उजवीकडे घेऊन जायची. या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे 765 या संख्येला आपल्याला 3 भागावं लागणार आहे, कारण या ठिकाणी गुणाकार इथं भागाकार. तर 3 आपल्याला भागायचं आहे. 3 एक 3, 3 दोन्ही 6, एक उरले, एकावरचा 15, 3 पाची 15, परत एक उरले 15, 3 पाची 15. तर जे आपला LCM आहे तो आपल्याला प्राप्त झाला 255. ओके, तर हाच आहे त्याचा LCM, ज्याचा HCF 3 आहे, LCM 255 आहे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार आहे 765. पडताळणीसाठी तुम्ही 255 या संख्येला 3 ने गुणून पहा, उत्तर तुम्हाला प्राप्त होईल. ओके, आता पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, द ट्रेडर्स हॅज 3 bundles of strings of length 392 meter, 308 meter and 490 meter respectively. The string in 3 bundles are cut into pieces of equal lengths so that no string is left over. What is the greatest possible length of each piece? तर पहा, एक दुकानदार आहे आणि एका दुकानदाराच्या दुकानामध्ये असे 3 तारांचे बंडल आहेत ज्यांची लांबी क्रमाने 392 मीटर, 308 मीटर आणि 490 मीटर आहे. तर ती आपल्याला काय करायचे आहे, अशा एका मापामध्ये कापायचे आहे जेणेकरून त्या तारेचा किंचित देखील तुकडा शिल्लक राहणार नाही. तर असं गणित सोडत असताना आपल्याला हायर कॉमन फॅक्टर शोधायचा असतो, म्हणजेच या दोन संख्यांचा आपल्याला जो HCF आहे तो HCF आपल्याला शोधावा लागेल. तर तो कसा शोधायचा आपण पाहूया. तीनशे 308 आणि 490.
तर या ठिकाणी पहा 2 आहे, 8 आहे, 0 म्हणजे 2ची कसोटी लागू. बेक बे, 1 उरलं, 92 18, परत 1 उरलं, बेसक्क 12. बे एक बे, 1 उरलं, बे पंचे 10 आणि बेचोक 8. पुन्हा बे दोन्ही 4, पुन्हा बेचोक 8, 1 उरलं, बे पंचे 10. आता पहा कोणती कसोटी लागू पडेल. 9 1 10 आणि 6 16 म्हणजेच 2ची कसोटी लागू पडेल. 1 5 आणि 4 2ची कसोटी लागू पडेल, पण 2 आणि 4 6 आणि 5 11 या ठिकाणी 2ची कसोटी लागू पडत नाही. तर या ठिकाणी आपण कसोट्यांचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 7च्या कसोटीनंच आपल्याला भागावं लागणार आहे. आता 7ची कसोटी काय सांगते किंवा कशी सोडवायची ते तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतो. सपोज 196 ही संख्या आहे. तर 196 या संख्येची दुप्पट करायची, म्हणजे 6ची दुप्पट 12 यांची वजाबाकी करायची. तर 9तून 2 गेले खाली राहिले 7 आणि 1 गेले 0, म्हणजे या ठिकाणी 7ने विभाज्य आहे. ही तुम्ही पडताळून पाहू शकता. आता दुसरी जी संख्या आहे तिचे पण आपण विचार करूया. ती आहे 154. ट्रिक्स काय तुम्हाला लक्षात ठेवायचे की ही जी 4 आहे ही 4 कट करायचं, त्याची दुप्पट या ठिकाणी वजा करायची. तर 15तून 8 गेले की 7 शिल्लक राहते, म्हणजे 7नं भाग जातोच. ओके, ही लक्षात ठेवायची तुम्ही ट्रिक्स. आता तिसरी संख्याचा पण आपण विचार करूया. ती आहे 245. 5ला कट करायचं, त्याची काय करायचे, दुप्पट वजा करायचे दिलेल्या संख्येतून. तर 24मधून 10 गेले खाली राहिले 14, तर 7च्या पाढे 14 आहे, म्हणजे तिन्ही संख्येला 7ने भाग जातोच. हे तुम्ही पडताळून पाहू शकता. तर या ठिकाणी 7नं आपण काय करूया, भागूया. सो 7 1 7 7 दोन्ही 14, उरले 5, 5 6 56, 7 8 56. पुन्हा 7 7 दोन्ही 14, 1 उरलं, पुन्हा 14, 7 दोन्ही 14. पुन्हा 7 1 21, 3 उरले, 3 5 35, 7 5 35. तर या ठिकाणी बघा 28 22 आणि 35 आहे, म्हणजे यामध्ये कोणताही कॉमन म्हणजे कसोटी लागू पडणार नाही तिन्ही संख्येला. म्हणजे या संख्येचा जो HCF आहे तो आहे 2 × 7, म्हणजेच HCF बरोबर 2 × 7, म्हणजे 7 दोन्ही 14 होय. तर ती जी वायर आहे ती 14 मीटर या 14 मीटरप्रमाणे कापावी लागेल, म्हणजेच थोडाही तारेचा तुकडा शिल्लक राहणार नाही. तर आता शाब्दिक उदाहरणाचा शेवट हा शब्दामध्ये करायचा असतो. तर देअरफॉर द ग्रेटेस्ट, प्रश्न विचारलेला आहे, ग्रेटेस्ट लेंथ ऑफ each piece of string is 14 meter. That's all. तर अशा पद्धतीनं हा 8वा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात आणि त्याचा सराव तुम्ही करायचा आहे. आता पाहूया लास्ट अँड बेस्ट 9वा प्रश्न. Which two consecutive even numbers have an LCM of 180? तर अशा कोणत्या क्रमागत येणाऱ्या 2 समसंख्या आहेत ज्याचा LCM हा 180 आहे. तर हा प्रश्न
पाहूया कसा सोडवायचा आहे. तर या ठिकाणी पहा, LCM हा दोन समसंख्या इवन म्हणजे समसंख्या आहे, त्यांचा गुणाकार 180 आहे. तर त्यासाठी आपल्याला त्यांचा जर दोन समसंख्या असल्यामुळे त्याचा जो HCF आहे, तर HCF शोधायसाठी प्रथम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की द HCF ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज 2 असतो. तर ते आपण प्रथम वाक्यामध्ये लिहून घेऊया. द HCF of two consecutive even numbers is 2. ओके, तर हे प्रथम वाक्य लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स काढायचं आहे. तर द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM. तर HCF आपण शोधला 2 आणि LCM आहे 180. या दोघांचा आपण गुणाकार करायचा आहे. 180 दोन्ही 360 हे आपल्याला उत्तर प्राप्त झालेलं आहे. तर आपल्याला 360 या संख्येचा फॅक्टर शोधायचा आहे, जेणेकरून त्या दोन फॅक्टरमध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 2चा असेल. तर आपण 360 या संख्येला प्रथम कोणकोणत्या संख्येने भाग जाते ते आपण मांडणी करूया. 360 याचा जर विचार केला आपण तर 6 36, म्हणजेच लहानातून आपण जाऊया पुढं. 6 गुणिले 60, तर बघा 0ला 0, 6 36. 10चा जर विचार आपण केला तर 10 गुणिले 36 म्हणजेच 360. पुढं जाऊन 12च्या पाढे 36 आहे, म्हणून 12 गुणिले 30 जर केलं, कारण 12 त्रिक 36 आहे, 0 12 त्रिक 36. ओके, त्यानंतर 36 अजून कोणत्या पाढ्यात आहे ते आपण शोधूया. 18च्या पाढ्यात आहे. तर 18 गुणिले किती 36, 18 2 36 म्हणजे 0, म्हणजे 18 गुणिले 20 म्हणजे 360. ओके, आपल्याला समजा अशा पद्धतीचे उत्तर प्राप्त झाले. तर हे आपण पाहिले. तर 6ने 60ला गुणलं 360, 10ने 36ला गुणलं 360, 12ने 30ला गुणले 360, तर 18ने 20ला गुणले 360. तर यामध्ये क्रमागत येणाऱ्या दोन समसंख्या कोणत्या आहेत, तर ते आपण जर पाहिल्या तर आपल्याला प्राप्त झाल्या 18 आणि 20. ओके, तर या ठिकाणी 18 आणि 20 ह्या दोन क्रमागत येणाऱ्या समसंख्या आहेत, ज्यांचा भागाकार म्हणजे 18 आणि 20 याच अशा दोन संख्या आहेत ज्या सम असून त्यांचा 360 या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजे फॅक्टर ते आहेत. 18च्या पाढ्यामध्ये 36 आहे, 20च्या पाढ्यामध्ये सुद्धा 36 आहे, म्हणजेच 20च्या पाढ्यामध्ये 360 आहे. तर याचा जर आपल्या प्रश्नाचा शेवट करायचा असेल तर द रिक्वायर्ड जे आपल्याला विचारलेलं आहे ते आहे द रिक्वायर्ड consecutive even numbers are therefore the
रिक्वायर्ड जे आपल्याला शोधायचं आहे, रिक्वायर्ड consecutive even numbers are 18 and 20. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण शोधलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करावे, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जरी इयत्ता 7वीच्या प्रत्येक घटकावरचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल